यातून काहीतरी मार्ग काढा, नाहीतर मलाच काहीतरी करावं लागेल. काय करणार आहे तू? ते काही मला माहिती नाही, पण हे प्रकरण जर एवढ्यावरच थांबलं नाही ना, तर मलाच यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. वेळ प्रसंगी मी वाईट झाले तरी चालेल. काय हालत झाली घराची. घर अस्ताव्यस्त झालंय. मी असं चिवडा लाडू खात राहिलो ना तर काका दिसायला लागेल. आता आता कोण आलं? काय कशाला बोलवलं? काय काम आहे? जरा हळू बोलशील का? आधी बोला पटापटा, टाइम नाही माझ्याकडे. अरे मी काय रिकामा बसलोय का इथे? काय बोलायची काही पद्धत वगैरे? बरं बोला काय ती. हे बघ ते, हे बघा ते घराची काय हालत झाली बघताय ना तुम्ही, तर जरा तुम्ही आवरलं हे तर बरं होईल जरा, नाही का? अरे देवा, घराची अशी हालत कशी झाली हो? माझी ताई तर घरातलं सगळं काम करते ना, ती असताना अशी कशी घराची हालत झाली? राधिका नाहीये घरात. नाहीये? कुठे गेले ताई? काय साळसूतपणाचा हवे. ही नाटकं माझ्यासोबत नाही करायची. तुला तर सोसायटीतल्या सगळ्या खबरा आधी कळतात ना ग? नाही मग हे तर कळलंच असेल. राधिका कशी गेली, का गेली, तरी मला विचारतेस? हा, माझ्याकडून बघून घ्यायचंय ना? हे बघ, कामाचं काय ते बोल. हे सगळं काम करायचं, दुप्पट पगार देईन तुला, कळलं? हो साहेब, आम्ही पैशासाठी काम करतो, पण माणुसकी हाय आमच्या जवळ. तुम्ही माझ्या ताईला घराबाहेर काढलत ना, मग ताई नाही तिथं मला काम करायचं नाही. हा, त्याचा आणि याचा इथे काय संबंध आहे? ओ तिच्याशीच तर संबंध आहे. ती होती म्हणून तर मी या घरात येत होते ना. माणुसकी हाय तिच्या जवळ. आणि तुम्ही 8 पटीने मला पगार दिलात ना, तर ताई नाही त्या घरात मी काम नाही करणार, समजलं का? हा, बस बस, शहाणपणा शिकू नकोस. काम करणार की नाही बोल, नाही तर चालती हो. चल. का मिरच्या झोंबल्या वाटते? हो साहेब, लहान तोंडी मोठा घास घेते. एक विचारू का? का म्हणून त्या सोन्यासारख्या लक्ष्मीला घराबाहेर काढलं तो तुम्ही? तुला काय करायचंय? अहो मला काय करायचंय? आम्हाला काहीच करायचं नाही हो. आम्ही तर परकी माणसं. हे बघा साहेब, अहो 10 घरची कामं करते मी, 10 घरातले वेगवेगळ्या बायका बघते मी. कोणी पाणी सुद्धा विचारत नाही हो आम्हाला. या घरात मी काम करत नव्हते, पण ही राधिका ताई मला चहा द्यायची, यायला खाया प्याया द्यायची, अहो पैशाची पण मदत करायची. मलाच काय समजा लोकांना पैशाची मदत करायची. आणि अशा सोन्यासारख्या लक्ष्मीला तुम्ही घराच्या बाहेर काढलेत आणि त्या नटवीला घरात घेऊन आलात. नाही मला तुमच्या घरात काम करायचं. चल चल, निघ निघ. आणि जाताना या गुप्तींच्या किल्ल्या घेऊन जा. माझ्या घरात दुसऱ्यांच्या किल्ल्या ठेवायच्या नाहीत. नाही ठेवणार आणि तुमच्या घरात पण नाही येणार. त्या तुमच्या नटमोगरीला मारायला लावा झाडू. हे चालले मी. जा जा, बघतो मी काय करायचं ते. मला नको शिकवू. अरे वा, मला शिकवताय. चल निघ. काय करायचं या पसाऱ्याचं? बकुळाईना डोकं खाऊन गेली. वहिनी, खरं तर मी इथे येणार नव्हतो, पण राहुलं नाही. मग जेनीनेही सांगितलं की ती पण सोबत येते, म्हणून मग आम्ही दोघांनी तुम्हाला इथे भेटायला यायचं ठरवलं. येस मॅम. मॅम, मला फार टेन्शन आलं होतं आणि गुरु सरांचे मॉम डॅड ऑफिसमध्ये येऊन गेल्यावर तर काय करू सुचतच नव्हतं मला. हो, जे झालं ते खूपच वाईट झालं. खूप तमाशा झाला ना तिथे. यांना ते आवडलं नसणार आहे. बहीण, गुरु त्याच योग्यतेचा आहे. कसा उर्मटपणे बोलत होता तो बाबांशी, तरी तुम्ही त्याची बाजू घेताय. भाऊजी, मला इतकंच कळतं, घरातल्या भांड्याचा आवाज 4 भिंतीतच व्हायला पाहिजे. त्याचं उगीच वेशीवरती प्रदर्शन नको. यांना ऑफिसमध्ये मान आहे, सगळा मातीमोल झाला. यांचा अपमान झाला ना,
मॅम सरांचा नाही, सरांच्या मॉम डॅडचा इन्सल्ट झालाय. आणि तुम्ही या कंडिशन मध्ये सुद्धा गुरु सरांच्या स्टेटसचा विचार करताय. सिरियसली अ व्हेरी नाईस लेडी. गुरु सरांनी ना तुमच्यासारख्या वाईफला सोडून खूप मोठी चूक केली आहे. दॅट टू फॉर दॅट शनाया. कुठे तुम्ही आणि कुठे ती? तिला कसली अक्कल आहे? मूर्ख मुलगी आहे ती. आणि आपला गुरु वेडा झालाय तिचा मागे. कळतच नाही की त्याची चूक झाली, खूप मोठी चूक. वहिनींना दुखवलंच, त्यांनी आईबाबांनाही कायमचं दूर केलं. एक दिवस ती शनाया हे सगळं गुंडाळून पसार होईल आणि मग राहील तो एकटा. एकटे? असे कसे एकटे राहतील? मी त्यांना एकटं राहूच देणार? भाऊजी, अजून काय आमचा डिवोर्स झालेला नाहीये. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालंय आमचं. बायको आहे ना मी त्यांची. असं कसं एकटं सोडेन त्यांना? हे त्याला कळतंय, विसरलाय. बहीण, मी तुम्हाला इथे भेटायला आलोय हेच सांगायला की कधीही काहीही गरज पडली तरी या आनंद तुमच्या सोबत, तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या भावासारखं. येस मॅम, सेम हिअर. तुम्हाला लागेल ती हेल्प करायला मी तयार आहे. जेनी, आनंद भाऊजी, मला काही नकोय, पण माझ्यासाठी एक मात्र करा. यांना भेटा, त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा की माझ्याशिवाय कसं भागणार आहे यांचं. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री दमून भागून झोपेपर्यंत त्यांना काय काय हवं असतं सगळं मला माहितीये. आणि मला हेही माहितीये त्यांचे हाल होत असतील आता. काय खात असतील, काय करत असतील, कपडे तरी धुत असतील की नाही कुणास ठाऊक. त्यांना सकाळी सकाळी चहा लागतो, नाश्ता लागतो, गरम डबा लागतो, धुतलेले सॉक्स लागतात, इस्त्रीचे कपडे लागतात. हे सगळं कोण करत असेल? रोज बाहेर जेवून तब्येत बिघडेल नाही यांची? नाही, म्हणून मला घरी जायचं. ते माझं घर आहे आणि ते मी सोडून आली. मला खूपच आठवण येते ओ घराची आणि यांची. बहीण, मी गुरुला समजावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही धीर सोडू नका. कसे ते तू ऑफिसात असतेस ना, यांना सकाळी चहा लागतो, दुपारी 4च्या सुमारास थोडस खायला लागतं. देशील ना यांना? वहिनी किती काळजी घेत आहे गुरुची आणि तो तिथे. जाऊ दे, मी काय बोलणार नाही. मी बोललो ना तर एक दिवस खूप मोठा प्रकरण होईल. वहिनी, तुमच्यासाठी माझी मैत्री तुटली तरी मला परवा नाही. भेटू दे मला, तो चांगलं सुनावतो त्याला. आनंद सर, गुरु सर आता काही ऐकण्याच्या मेंटल कंडिशन मध्ये नाहीये. देयर इज नो यूज टेलिंग हिम एनीथिंग राइट नाउ. बट मॅम, यू आर नॉट अलोन. मॅम, तुम्ही जे काय सांगितलं ना ते मी लक्षात ठेवेन, बट ऑन वन कंडिशन. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. एवढी वर्ष संसार केला यांच्या बरोबर. त्या पोरीनीच बळकवलं यांना. एक ना एक दिवस यांना समज येईल. देव करो आणि तसंच हो. पण तू तुझी हिम्मत चांगली ठाम ठेव बरं. तू एकटी नाहीयेस राधिका.